ओके. नमस्ते माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. आपण मार्च 2024 चा क्वेश्चन पेपर सोडवत आहे. सेक्शन ए, बी आणि सी आपला सोडवून झालेला आहे. आज आपण सेक्शन डी सोडवणार आहोत. या सेक्शन डी मध्ये 27 to 34 असे 8 क्वेश्चन्स आहेत आणि या 8 क्वेश्चन पैकी आपल्याला एनी 5 सोडवायचे आहेत. आता या 8 क्वेश्चन मध्ये पार्ट फर्स्ट चे तुम्हाला 4 क्वेश्चन दिसतील आणि पार्ट सेकंड चे तुम्हाला 4 क्वेश्चन दिसतील. आताच्या ऑब्झर्वेशन नुसार याच्यामध्ये थेरम असतात पहा. पेपर फर्स्ट मध्ये एक थेरम आणि पेपर सेकंड मध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली एक थेरम, असे 2 थेरम्स तुम्हाला पाहायला मिळतील. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या पेपर फर्स्ट मध्ये जे थेरम आहेत की जे विचारले जाऊ शकतात ते लिमिटेड आहेत. म्हणजे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये टॅन थीटाचं प्रूफ बऱ्याच वेळा विचारलेलं आहे, किंवा होमोजेनियस इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हे प्रूव्ह करायला हा काही वेळेस विचारलेला आहे, पण टॅन थीटा मात्र बऱ्याच वेळा विचारलेला आहे. असाच व्हेक्टर मध्ये काही रिझल्ट्स आहेत, ते रिझल्ट म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ व्हेक्टर म्हणजे ते तुम्ही केले पाहिजेत. आणि पेपर सेकंड मध्ये डेरिव्हेटिव्हचे 3 स्टँडर्ड थेरम आहेत, चेन रूल, इनव्हर्स, पॅरामेट्रिक, आणि एक साइन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2 ते एक विचारलाय बघा याच्या अगोदर. असे 4 तुम्ही केले की तिथला एक मोर दॅन 99% विचारतात. आणि इंटिग्रेशन मधले थेरम्स तर तुम्ही थेरम करावेत असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. आता ठीक आहे, इथे हा एक प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आपण विचारात घेऊया की कसा सोडवायचा. 4 मार्कचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तो व्यवस्थित सगळ्या स्टेप्स तिथे कव्हर झाल्या पाहिजे. सॉल्व बाय द मॅट्रिक्स रिडक्शन मेथड. आता मॅट्रिक्स रिडक्शन मेथड काय आहे की एखादा जरी विद्यार्थी क्वेश्चन पेपर नुसार अभ्यास करत असेल तरी त्याला मॅट्रिक्स रिडक्शन आणि मॅट्रिक्स इन्व्हर्सन ह्या मॅट्रिक्स मधल्या 2 मेथड्स आहेत. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की आपण जे लेक्चर घेतोय त्यात तुमची रिव्हिजन पण झाली पाहिजे. मॅट्रिक्स मध्ये इन्व्हर्स फाइंड आउट करायला एक प्रॉब्लेम विचारतात, रिडक्शन किंवा मॅट्रिक्स इन्व्हर्सन मेथडने एक विचारतात, आणि दुसरा ऍडजॉइंट रिलेटेड एक प्रॉब्लेम असू शकतो. तर असे सिंपल 3 आर्टिकल आहेत. आता त्याच्यातील हा प्रॉब्लेम मॅट्रिक्स रिडक्शन मेथडने विचारलेला आहे. कधी कधी मॅट्रिक्स रिडक्शन मेथड न म्हणता फक्त मॅट्रिक्स मेथड म्हणतात, आणि मॅट्रिक्स मेथड जर तुम्हाला म्हटलं तर तुम्ही रिडक्शन मेथड किंवा मॅट्रिक्स इन्व्हर्सन मेथड दोन्हीपैकी कुठलीही एक मेथड घेऊ शकता. नाउ लेट अस सी वी हॅव टू सॉल्व दिस इक्वेशन बाय मॅट्रिक्स रिडक्शन मेथड. आता पहिल्या स्टेप्स मध्ये तुम्ही हे जे इक्वेशन आहे हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कुठला, तर हा स्टँडर्ड फॉर्म आहे x + y + z = 6. आता इथे y आणि z ची टर्म दिलेली आहे, बट यू आर नॉट गिवन द टर्म ऑफ x, सो यू राइट द टर्म ऑफ x लाइक दिस, 0x + y + 3z = 11, and next x plus 0y, not here, you are given already here 2y, so we write this as x plus minus 2y plus z = 0. You are given this system, 3 equations. आता हे जे 3 equations आहेत ते आपण मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. मॅट्रिक्स फॉर्म, in the matrix form, we write this ax = b, where a is coefficient matrix. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे इक्वेशन या फॉर्म मध्ये लिहिता त्यावेळेस x y z चे जे कोएफिशिएंट आहेत ते कोएफिशिएंट इथे लिहिणार. म्हणजे हा मिळाला असता 1 1 1 0 1 3 1 - 2 1. Second, x is equal to variable matrix, that is x y z, and b is equal to constant matrix, that is 6 11 0. आता एक्झाम मध्ये तुम्ही एवढे हे प्रॉपर लिहिलं तुम्हाला इथे 1 मार्क्स आहे बघा. म्हणजे म्हणून तर म्हणतात नाही की मॅथमॅटिक्स मध्ये स्टेप्सला मार्क्स असतात. म्हणजे स्टेप्स तुम्ही लिहिल्या पाहिजेत. हा, पण त्या स्टेप्स बरोबर आल्या पाहिजे सुरुवातीपासून. नाही ते एखादा म्हणून मी लास्ट स्टेप लिहिली द्या मला 1 मार्क्स, तसं नाही होणार.
त्या स्टेप्स आहेत की पहिली स्टेप्स दिली म्हणजे तुमचा मार्क बरोबर आहे, तुम्हाला इथे 1 मार्क्स मिळणार. आता मॅट्रिक्स रिडक्शन मेथड तुम्हाला विचारलं. रिडक्शन करणं म्हणजे कमी करणे, रिड्यूस करणं त्याला आपण रिडक्शन मेथड असं म्हणतो, म्हणजे इन जनरल रिडक्शन म्हणतो. आता मॅट्रिक्स रिडक्शन मेथड म्हणजे तो मॅट्रिक्स आपल्याला थोडक्यात कमी करायचा आहे. म्हणजे काय करायचं बघा. आता असा दिल्यानंतर हे इथे लिहा तुम्ही 1 1 1 0 1 3 1 -2 1 इथे x y z इज इक्वल टू. माझी एक अपेक्षा आहे मुलांना की ज्यावेळेस मी हे लेक्चर घेतो आणि तुम्ही पाहत असता त्यावेळेस तुमच्याकडे नोटबुक असली पाहिजे, क्वेश्चन पेपर असला पाहिजे, टेक्स्ट बुक असले पाहिजे आणि सायमल्टेनियसली तुम्ही माझ्याबरोबर लिहून पण घेतलं पाहिजे, कारण तेवढं स्लो आपण चाललेलो आहोत. एखादे विद्यार्थी आपले स्क्रीनशॉट घेतात आणि नंतर वहीमध्ये लिहून घेतात, आता लक्ष देतात, ती पण मेथड चांगली आहे. पण शक्यतो आपली वही ठेवली, तिथंच लगेच नोट डाऊन केलं, नंतर तुम्ही स्क्रीनशॉट घेतला, परत डिटेल व्यवस्थित घेतलं, या टाईपचा दुसरा लगेच तुम्ही तिथं प्रॉब्लेम सोडवला. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही हे मी सांगतो त्याच्यानुसार अभ्यास केला तर तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये फार चांगले मार्क्स मिळतील. फक्त तुम्ही ते रिकॉल केले पाहिजे बघा वेळोवेळी, फक्त ऐकलं तर नाही होणार. ठीक आहे, आता हे तुम्ही लिहिलेले असं मी समजतो आणि मला या ठिकाणी हे इक्वेशन मिळालेले आहे. कुठं प्लस मायनस माझं काय राहिलं असतं तर सांगायचं, कारण मॅट्रिक्स हा फार सोपा आहे पण लक्ष दिलं तर सोपं आहे. एक स्टेप चुकले की सगळं चुकतं. ओके, तर आता मॅट्रिक्स रिडक्शन मेथड मध्ये काय करायचं, तर मॅट्रिक्स रिडक्शन मेथड मध्ये हा जो तुम्हाला मॅट्रिक्स इथे दिलेला असतो A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि A33, तर डायगोनलच्या खालचे एलिमेंट इथले डायगोनलच्या खालचे एलिमेंट हे रो ट्रान्सफॉर्मेशनने झिरो करायचे असतात. म्हणजे हे सगळेच्या सगळे एलिमेंट झिरो करायचे, किंवा डायगोनलच्या वरचे हे एलिमेंट जरी झिरो केले तरी चालतात रो ट्रान्सफॉर्मेशन नुसार. पण आपलं तिथं फारसं प्रॅक्टिस नाही आणि म्हणून मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की हे डायगोनलच्या खालचे एलिमेंट तुम्ही झिरो करायचे विथ द हेल्प ऑफ ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन. रोज ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचे. तुम्ही म्हणता कॉलमने केलं चालेल का, नाही चालणार, कारण जे ऑपरेशन आपण या बाजूला करणार आहे लेफ्ट हँड साइडला, सेम तेच ट्रान्सफॉर्मेशन आपण राईट हँड साइडला करणार आहे आणि राईट हँड साइडला फक्त एकच कॉलम आहे आणि म्हणून आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करता येत नाही. आपण करणार ते फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे. मग आता रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये शक्यतो इथला पहिला एलिमेंट हा 1 करण्याचा प्रयत्न करायचा. केलाच पाहिजे असं काही नाही, पण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि इथे तर तो ऑलरेडी 1 आहे, ह्या 1 च्या मदतीने ह्या डायगोनलचा इथला एलिमेंट झिरो करायचा आणि इथला एलिमेंट झिरो करायचा. पण इथं ऑलरेडी तुम्हाला झिरो दिलेलाच आहे, त्याच्यामुळे परत झिरो करण्याचा काही प्रश्न नाही. हा एलिमेंट तुम्हाला 1 करायचा आहे आधी, नंतर या एलिमेंटच्या मदतीने हा इथला खालचा एलिमेंट झिरो करायचा आहे. या म्हणजे हे ट्रान्सफॉर्मेशन केल्यानंतर याच्यात काही बदल होईल, इथं जो काही एलिमेंट मिळणार आहे त्याच्या मदतीने करायचं, काही वेळेस होणार पण नाही. आता माझ्या असं लक्षात आलं आणि हेच ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे सेम रो ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही राईट हँड साइडला पण करणार आहात. सो नाउ इथला एलिमेंट तुम्हाला 1 ऑलरेडी दिलेला आहे, त्याच्या मदतीने खालचा एलिमेंट झिरो करायचा तो पण आहे. आता ह्या 1 च्या मदतीने हा शेवटचा इथला एलिमेंट झिरो करायचा आहे, म्हणून तुम्ही ऑपरेशन करता R3 मध्ये आणि ते मिळेल R3 - R1. आता हे R3 - R1 तुम्ही केल्यानंतर आता तुमच्या परत पटकन लक्षात येईल की आपण R3 - R1 केला म्हणजे इथे तुम्हाला मिळालेला एलिमेंट आहे 1 1 1. याच्यात R2 मध्ये काही बदल नाही. R3 - R1 म्हणजे 1 - 1 -2 - 1 1 -1. इथे मिळाला तुम्हाला x y z आणि इज इक्वल टू 6 11. नोट व्हेरी केअरफुली, R3 - R1 सेम ऑपरेशन इथं करायचंय म्हणजे हा मिळाला 0 - 6. सो यू गेट 1 1 1 0 1 3 1 - 1 0 -2 - 1 -3 1 - 1 0. इथं तुम्हाला हा एलिमेंट मिळालेला आहे. याच्यात काय बदल नाही बरं का, x y z ऍज इट इज इक्वल टू 6 11 - 6 असं तुम्हाला मिळालं.
लक्ष द्या बघा. आता हे दोन एलिमेंट झिरो झाले, याच्या मदतीने हा खालचा एलिमेंट झिरो करायचा. आपण इनव्हर्स फाइंड आउट करत असताना एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये त्या स्टेप्स आहेत बघा. म्हणजे पहिला एलिमेंट 1 करायचा A11 चा, त्याच्या मदतीने खालचा एलिमेंट 0, याच्या मदतीने हा 0, याच्यामध्ये इथला 1 करायचा, नंतरच्या रोची मदत घेऊन, आणि याच्या मदतीने हा 0 करायचा. ते जरा रिकॉल करा, तुम्हाला त्याचा फार चांगला फायदा होईल. तर ठीक आहे, आता हा एलिमेंट आपल्याला 0 करायचा आहे. तर इथं मी जे ऑपरेशन करणार आहे ते R3 मध्ये करणार, आणि हे R3 मधलं ऑपरेशन करणार R3 plus 3 times R2. R3 plus 3 times R2. So here we get 1 1 1 0 1 3. R3 plus 3 times R2 means 0 plus 0 minus 3 plus 3. 3 plus 3 that is 0 plus, आता 3 R2 म्हणजे ह्या R2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचे, हा इथं 9 मिळेल, आणि इथला मिळाला हा XYZ is equal to R3 plus 3 times R2 6 11. R3 plus 3 times R2 म्हणजे -6, आणि 3 times R2 म्हणजे याला परत 3 ने मल्टिप्लाय केलं, हा मिळाला 33. सो माय डियर स्टुडंट, 1 1 1 0 1 3 हा 0 हा 0, इथला 9 हा मिळाला XYZ is equal to 6 11, आणि हा मिळाला 27. आता हा झाला रिड्यूस्ड मॅट्रिक्स. आता असं का करतात याच्या पुढे बघा गंमत. आता याच्या पुढे या मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट घ्यायचा. आता प्रॉडक्ट घेत असताना या फर्स्ट रोला या फर्स्ट कॉलमने मल्टिप्लाय केलं, मिळाला x plus y plus z. इथं मल्टिप्लाय केलं तर हा 0x मिळाला, तो नाही दिला तरी चालेल. इथं मिळेल y, इथं मिळेल plus 3z, आणि इथं मिळाला हा 0x plus 0y plus 9z is equal to 6 11 27. असा तुम्हाला इथं पाहायला मिळालेला आहे. त्याला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट द्या बरं, म्हणजे तुम्हाला फायदेशीर ठरेल. आता बाय इक्वॅलिटी ऑफ टू मॅट्रिसेस, दोन मॅट्रिसेसच्या इक्वॅलिटी नुसार हे इक्वेशन तुम्हाला मिळालं, x plus y plus z is equal to 6. आता हा 0x आहे, तो नाही मी लिहित, मी डायरेक्ट लिहितो y plus 3z is equal to 11. आता हे दोन मी लिहित नाही, पण इथं हा लिहितो 9z is equal to 27. आता याच्यानुसार पटकन या z ची व्हॅल्यू मिळते 3. आता ही z ची 3 व्हॅल्यू ही या इक्वेशन मध्ये पुट करा. आता इथं लिहितो तुम्ही समजून घ्या. आता या z ची व्हॅल्यू 3 मी इथं पुट केली, तर देअरफॉर 3 plus 3 नाही सॉरी y प्लस z ची व्हॅल्यू 3 मिळाली, 3 इथं पुट केली, 3 3 जा 9 इज इक्वल टू 11. त्याच्यानुसार y इज इक्वल टू 2 पुट केला, अँड आता z ची व्हॅल्यू 3 इथं पुट करायची, y ची व्हॅल्यू 2 इथं पुट करायची. सो यू गेट x plus 2 plus 3 इज इक्वल टू 6. 2 plus 3 मिळाला 5, 5 इकडे गेला तर तुम्हाला x इज इक्वल टू 1 मिळेल. आणि शेवटी तुम्ही फायनल आन्सर लिहिता, आन्सर x is equal to 1, y is equal to 2 and z is equal to 3. This is your answer. आता आपला कॉन्फिडन्स पण पाहिजे बघा आपल्यावरती. इथं आपण सुरुवातीला इक्वेशन दिलेले होते, त्या इक्वेशन मध्ये इक्वेशन पहिला असं होतं का x plus y plus z is equal to 6 दिलेलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन तुमचं होतं y plus 3z is equal to 11. आणि पुढचं जे तुमचं इक्वेशन होतं ते इक्वेशन होतं बघा x minus 2y plus z is equal to 0. एक आपल्याला कॉन्फिडन्स पाहिजे त्याच्याबद्दल. ह्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत x y z च्या, त्या व्हॅल्यूज तुम्ही या इक्वेशन मध्ये पुट करा. त्याने इक्वेशन सॅटिस्फाय झालं तर आपण म्हणायचं यस आय गॅरंटी माय आन्सर इज करेक्ट. Yes, our answer is correct because if we put x is equal to 1 here 1, y is equal to 2 here 2, and z is equal to 3, then what you get? 1 plus 2 plus 3. 3 आणि 3 6 आलेलं आहे. तुम्ही सेकंड इक्वेशन मध्ये पुट करा y plus 3z is equal to 11. y ची व्हॅल्यू तुम्ही 2 पुट केली, हा 2 झाला, इथला 3 9 9 plus 2 11. असंच तुम्ही इथे पुट करा.
x ची व्हॅल्यू 1 ठेवली, y ची व्हॅल्यू 2 ठेवली, z ची व्हॅल्यू 3 आणि 1 इथला 4 मिळाला आणि हा -2 × 2 -4 म्हणजे आवर आन्सर इज 100% करेक्ट. असा तुम्हाला कॉन्फिडन्स असला पाहिजे. ओके, ठीक आहे, डन. नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, मार्च 2024, मैथमेटिक्स एंड स्टैटिस्टिक्स, क्वेश्चन नंबर 28. Prove tan theta is equal to modulus of 2 root h square minus ab upon a plus b. हा जो क्वेश्चन आहे तो पेपर फर्स्ट मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये आहे. लेट अस सी द प्रूफ. कन्सिडर ax square plus 2hxy plus by square is equal to 0. हे होमोजेनियस इक्वेशन आहे x आणि y मध्ये ऑफ डिग्री 2. याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत L1 आणि L2. सो here we consider let m1 and m2 be slope of lines L1 and L2 respectively. Therefore m1 plus m2 आपल्याला म्हणते की m1 आणि m2 हे जर लाईनचे स्लोप्स असतील तर सम ऑफ देअर स्लोप्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन इज -2h upon b and m1 into m2 is equal to a upon b. Let us consider this equation as 1, this as a 2. Also tan theta is equal to modulus of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2, where theta is an acute angle between L1 and L2. Now my dear students, याला आपण स्टेप फर्स्ट म्हणूया and now we consider the step second. आपण स्टेप सेकंड म्हणूया. हा जो आहे tan थीटाचा बेसिक फॉर्म्युला जो तुम्ही 11th मध्ये शिकलेला आहे 1 2 याला आपण 3 म्हणूया. Now here we consider one identity, that is m1 minus m2 bracket square is equal to m1 plus m2 bracket square minus 4 times m1 into m2. Therefore m1 minus m2 bracket square is equal to, now what is the value of m1 plus m2? तर m1 plus m2 हा जो आहे तो आहे -2h upon b, याचा तुम्हाला स्क्वेअर मिळेल -4 टाइम्स m1 into m2, तो तुम्हाला a upon b पाहायला मिळेल. Therefore m1 minus m2 bracket square -2h upon b means 4h square upon b square minus 4ab upon b square. म्हणजे इथे डिनॉमिनेटरला b स्क्वेअर आलेला आहे आणि इथे a upon b आहे म्हणून न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण b स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं. So here you get m1 minus m2 whole square is equal to 4 upon b square in bracket under root h square minus ab whole square. ही ऍडजस्टमेंट केली बघा. b स्क्वेअर बाहेर घेतला, 4 बाहेर घेतला, इथे राहिला h स्क्वेअर मायनस ab, त्याला मी स्क्वेअर रूट घेतला आणि त्याचा स्क्वेअर केला. सो here m1 minus m2 is equal to plus or minus 2 upon b root h square minus ab, हा तुम्हाला m1 minus m2 मिळाला. आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हा m1 minus m2 आपण का फाइंड आउट केला, तर आपल्या tan थीटा मध्ये इथे m1 minus m2 आहे upon 1 plus m1 into m2 आहे. इथे मला m1 into m2 मिळालेला होता
परंतु m1 मायनस m2 मिळालेलं नव्हतं. ते मिळवण्यासाठी आपण ही स्पेशल स्टेप विचारात घेतली आणि त्याच्यानुसार घेतलं. तिथं मी लिहिताना प्लस और मायनस असं घेतलेलं आहे, कारण हा रिअल नंबरचा स्क्वेअर आहे. त्याच्यामुळे इथं त्याचे दोन रूट्स असतील, प्लस आणि मायनस. पण हे जे आहे तो जो थीटा आहे तो थीटा हा ॲक्यूट अँगल आहे, आणि ॲक्यूट अँगल आहे म्हणजे तो 90 डिग्री पेक्षा कमी आहे. आणि असं असेल तर याची मिळणारी टॅन थीटाची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते, म्हणून इथं मॉड्युलस घेतलेला आहे. आता इथं m1 मायनस m2 मला प्लस और मायनस मिळेल. आता हे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, त्यानंतर तुम्हाला थेरम लिहित असताना उपयोगी पडेल. ओके, ठीक आहे. आता आपण प्रूफच्या स्टेप 3 कडे चाललेलो आहोत. हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. जे जे मला माहिती आहे ते या मी फॉर्म्युल्यात पुट करणार आहे. लेट अस कन्सिडर ॲज स्टेप 3. याला आपण स्टेप 3 विचारात घेऊया. हेन्स फ्रॉम 3, याच्या 3 वरून आपल्याला मिळेल tan थीटा इज इक्वल टू m1 मायनस m2. जो मिळालेला आहे तो मी इथं ठेवला 2/b अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab. मॉड्युलस आहे म्हणून आपण घेताना प्लस घेतलेला आहे. अपॉन, याला मी इथं असं अपॉन म्हणतो सेपरेट, इथं ब्रॅकेट करतो 1 प्लस m1 into m2. बट व्हॉट इज m1 into m2? तर तो आहे a अपॉन b, आणि तो मी या ठिकाणी पुट केला मॉड्युलस मध्ये. हे सगळं डिनॉमिनेटरला आहे तर मल्टिप्लाय करून मी घेतलेलं आहे, तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून. tan थीटा इज इक्वल टू 2 रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इनटू, याचा डिनॉमिनेटर सेम केला तर हा मिळेल b प्लस a अपॉन b. इथला हा b आणि हा b तुमचा कॅन्सल झालेला. सो लास्ट यू गेट tan theta is equal to modulus of 2 root of h square minus ab upon b plus a is nothing but a plus b. This is your proof. This proof is for if theta is acute angle between the lines represented by that homogeneous equation. Okay, हे परफेक्ट करा, तुम्हाला विचारतो. आता याच्यामध्ये केस आहेत, केसेस. Case first. If L1 perpendicular to L2, then M1 into M2 is equal to minus 1. If the two lines are perpendicular to each other, then product of their slope is equal to minus 1. So this implies, we know that M1 into M2 is A upon B. So here you get A upon B is equal to minus 1. This implies A is equal to minus B. This implies A plus B is equal to 0. Now, case second. Case second. L1 parallel to L2. When L1 parallel to L2, then their slopes are same. त्यांचे स्लोप्स हे तुम्हाला सेम मिळणार आहे. मीन्स व्हॉट? If L1 parallel to L2, then what happens? Their slopes are same. If L1 parallel to L2, then M1 is equal to M2. This implies M1 minus M2 is equal to 0. This implies M1 minus M2 bracket square is equal to 0. आपण tan थीटा नुसार पण सांगू शकतो, पण हे जरा ठीक आहे. M1 minus M2 bracket square तुम्हाला मिळाला होता 4 upon b h square minus ab is equal to 0. So what happened here? You get the product of this term is equal to 0. This implies 4 upon b is not equal to 0. Therefore, h square minus ab is equal to 0. कारण हा b डिनॉमिनेटर है, which never be equal to 0.
here in this case. So h square minus ab is equal to 0 you get for the parallel lines. Okay, ठीक है. Next problem. Okay, question number 29. Find the volume of the parallelepiped whose vertices are. आता parallelepiped, volume of the parallelepiped P is equal to AB bar, AC bar and AD bar, where AB bar, AC bar and AD bar are coterminous edges of parallelepiped. आता व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड आहे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. म्हणजे AB बार, AC बार आणि AD बार जर समजा त्यांनी डायरेक्ट कोटर्मिनस एजेस दिले असतात वेक्टर फॉर्म मध्ये, तर आपण तिथे बरोबर समजा A बार, B बार, C बार असं कोटर्मिनस एजेस म्हणलं असतं, तर हाच P आपण इथे P इज इक्वल टू A बार, B बार, C बार असा दिला असता. पण इथे जे तुम्हाला दिलेले आहे ते कोटर्मिनस एजेस न देता तुम्हाला व्हर्टायसेस दिलेले आहेत. मीन्स इथे जर मी हा A पॉइंट विचारात घेतला, हा B घेतला, इथला C घेतला आणि हा D दिला, म्हणजे मला हा AB बार काढावा लागणार आहे, हा AC बार काढावा लागणार आहे आणि हा AD बार काढावा लागणार आहे. सो here we have written the volume of parallelepiped is equal to scalar triple product AB bar, AC bar and AD bar. Now we find out AB bar, AC bar and AD bar. Now let A bar, B bar, C bar, D bar is equal to 3I plus 2J minus K. B bar is equal to minus 2I plus 2J minus 3K. C bar is equal to 3I plus 5J minus 2K. And D bar is equal to minus 2I plus 5J plus 4K. B position vectors of points A, B, C and D respectively. Therefore, AB bar is equal to AC bar is equal to and AD bar is equal to. AB bar म्हणजेच इथे तुम्हाला मिळणार आहे B bar minus A bar, C bar minus A bar and D bar minus A bar. आता एक लक्षात घ्यायचं, AB बार घेत असताना आपण B बार minus A बार घेतोय, C बार minus A बार घेतोय, D बार minus A बार घेतोय, कारण या फॉर्म्युल्यामध्ये AB बार, AC बार, AD बार आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. बरेच जण इथे चुकी झाली तर बघा, इथं AB बार म्हणतात, इथं BC बार म्हणतात, इथं काही DA बार घेतात, असं नाहीये. दिस फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो AB बार, B बार मधून तुम्ही A बार मायनस करताय, इथे या वेक्टर मधून हा वेक्टर जातोय म्हणजे -2I -3I. So you get -5I. Here +2J plus 2J. So you get +0J. -3K minus K. So you get -2K. AC bar 3 minus 3 0R. 5 minus 2 that means 3J. 5 minus 2 and -2 minus plus minus K. You get AB bar, AC bar. Now remains to find AD bar. So AD bar -2 and this 3. So -5I. 5 this 2 means plus 3J and this plus 5K. अशा रीतीने तुम्हाला AB बार, AC बार आणि AD बार मिळालेला आहे. हा आपल्याला या स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये ठेवायचा आहे. सो हियर वी राइट hence
Hence P is equal to, now AB bar, AC bar, AB bar याच्यानुसार हा मिळेल डिटर्मिनंट 5 minus 5 0 minus 2, here is 0 3 minus 1 and minus 5 3 and 5. हा डिटर्मिनंट परफेक्ट व्यवस्थित सोडवायचा आहे, गडबड गोंधळ करायची नाहीये. सो यू गेट दिस ॲज अ -5. हा रो आणि कॉलम आपण सोडून देतो आणि यांचा प्रोडक्ट घेतो. सो 3 into 5 you get as a 15 minus minus plus 3. इथं जे काय साइन आहे ते आपण बदलतो, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. पण इथं ऑलरेडी 0 आहे त्यामुळे याच्या पुढची टर्म तुम्हाला लिहिण्याची गरज नाही. प्लस 5 प्लस, पण हियर इज अ -2, सो यू गेट ॲज अ -2. आणि रो गेला कॉलम गेला, या दोघांचा डिटर्मिनंट म्हणजे हा मिळेल 0 मायनस मायनस प्लस 50. सो you get -5. 15 plus 3 means you get as 18, and this is -2 and this 15, so this is -30. Finally you get -90 minus 30, so you get as a -20. But phi never be negative because phi is a volume, so phi is greater than 0. This implies P is equal to 120 cubic unit. This cubic unit is very important. बरेच जण त्याला स्क्वेअर युनिट म्हणतात किंवा फक्त युनिट म्हणतात, असं नाही. क्यूबिक युनिट घनफळ आहे ते, व्हॉल्यूम आहे तो, सो इट इज अ क्यूबिक युनिट. युनिट देणं गरजेचं आहे. ओके, डन. लेट्स टेक द नेक्स्ट वन. ओके, next problem. Solve LPP by graphical method. म्हणजे ग्राफच्या सहाय्याने आपल्याला हे LPP सॉल्व करायचे आहे, फाइंड आउट करायचे आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू. Maximize Z is equal to 10x plus 25y subject to under this condition. So here we write as a step first. To draw graph. To draw a graph, write given inequalities into equalities form. कारण ह्या इनइक्वालिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत, आपल्याला त्या इक्वालिटी फॉर्म मध्ये लिहावे लागणार आहे. सो फर्स्ट जे आहे ते 0 लेस दॅन ऑर इक्वल टू x लेस दॅन ऑर इक्वल टू 3. दॅट इज या पहिल्याचा विचार घेतला तर तुम्हाला मिळणार आहे 0 लेस दॅन ऑर इक्वल टू x and x लेस दॅन ऑर इक्वल टू 3. ही इनइक्वालिटी आहे. आता त्याची जी लाईन्स मिळणार आहे इक्वालिटी फॉर्म मध्ये ती मिळणार आहे x इज इक्वल टू 0 and x इज इक्वल टू 3. हा पहिला पार्ट झाला. सेकंड 0 लेस दॅन ऑर इक्वल टू y लेस दॅन ऑर इक्वल टू 3. म्हणजे याच्या हा असा आहे y 0 किंवा 0 पेक्षा मोठा आहे आणि y लेस दॅन ऑर इक्वल टू 3 आहे. सो यू गेट y इज इक्वल टू 0 and y इज इक्वल टू 3. आता तिसरा जो दिलेला आहे तो आहे x plus y less than or equal to 5. This is x plus y is equal to 5. आता इथे पण बाकी वरती तुम्हाला डायरेक्ट लाईनच्या इक्वेशन मध्ये सिंगल व्हेरिएबल मिळालेला आहे, इथे दोन व्हेरिएबल्स आहेत. मग इथे आपण एक टेबल तयार करून घेऊया. याच्यामध्ये इथे इक्वेशन लिहूया x plus y is equal to 5. x y x comma y, x ची व्हॅल्यू आपण 0 ठेवली तर y ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळणार आहे. सो 0 comma 5. y ची व्हॅल्यू आपण 0 पुट केली तर x is equal to 5 मिळणार आहे. मीन्स यू गेट 2 पॉइंट्स.
लाईन्स ड्रॉ करत असताना ऍटलीस्ट 2 पॉइंट्स आपल्याला माहिती पाहिजेत वेगवेगळ्या प्रकारचे, हे मिळालेले. दिस इज युअर स्टेप फर्स्ट. आता आपण स्टेप सेकंड म्हणूया. स्टेप सेकंड ग्राफ. आता आपल्याला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, पण इथे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही कंडिशन दिलेली आहे बघा, x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि इथं y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे हा असं सांगतो की एनी कंडिशन मध्ये, बाकी कुठल्याही कंडिशन्स तुम्हाला देऊ द्या, पण माझी व्हॅल्यू ही नॉन निगेटिव्ह असणार आहे. मग नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू कुठल्या क्वाड्रंट मध्ये असते? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असते. इथं वाटल्यास तर आपण लिहूया मस्तपैकी, सिन्स x greater than or equal to 0, y greater than or equal to 0, therefore feasible solution region lie in the first quadrant. हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे आणि म्हणून आपण फर्स्ट क्वाड्रंट साठी सफिशियंट जागा सोडायच्या आहे. सुरुवातीला लक्षात घ्या की x आणि y तुम्हाला दिलेले आहे, सो यू राइट मस्ट द इक्वेशन ऑफ x ऍक्सिस. बऱ्याच जणांचा गोंधळ होतो x ऍक्सिसच्या बाबतीमध्ये. तर x ऍक्सिसचे इक्वेशन आहे y इज इक्वल टू 0, y ऍक्सिसचे इक्वेशन आहे x इज इक्वल टू 0. आणि पटकन याच ठिकाणी ती दिलेली प्रोव्हाइडेड कंडिशन लिहून टाकायची की इथं तुमचा y हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे आणि इथं तुमचा x हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे. दुसरी गोष्ट, स्केल लिहिताना पण बघायचं की मॅक्झिमम x ची व्हॅल्यू 5 आहे, y ची व्हॅल्यू 5 आहे. मग या कोपऱ्यामध्ये तुम्ही स्केल लिहिता. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट ऑन बोथ ऍक्सिस. आता इथे 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. आता माझी रफ फिगर आहे, तुमच्याकडे स्केल आहे, तुम्ही ते व्यवस्थित घ्यायचं, फिगर व्यवस्थित ड्रॉ करायचे, सगळ्या लाईन्स येतात आणि इक्वेशन लिहिले की तो जो काय पोर्शन आहे, इनइक्वालिटीज आहे, ते लगेच लिहायचं. आता इथं x इज इक्वल टू 0 आपण लिहिलेलं आहे, x इज इक्वल टू 3, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. x इज इक्वल टू 3 म्हणजे ही जी लाईन आहे ती तुमची लाईन y ऍक्सिसला पॅरलल आहे, x ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा मिळाला x इज इक्वल टू 3. इथं त्यांनी म्हटलेलं आहे x ची व्हॅल्यू 3 किंवा 3 पेक्षा कमी आहे, याचा अर्थ ते ओरिजिन साइडला आहे. आता बऱ्याच जणांना ती डायरेक्शन दाखवता येत नाही. एक सिंपल वे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ओरिजिनचा कोऑर्डिनेट काय आहे तो विचारात घ्या, तो 0 0 आहे. मग यातला हा 0 इथं पुट केला तर 0 3 पेक्षा कमी आहे का? आहे. म्हणजे त्याने ती इनइक्वालिटी सॅटिस्फाय केलेली आहे, म्हणून पोर्शन त्या बाजूला आपण दाखवलेला आहे. तसाच आता इथे y इज इक्वल टू 0 आणि y इज इक्वल टू 3 म्हणजे ही लाईन तुम्हाला इथे पाहायला मिळाली. ते लाईनचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू 3. y लेस दॅन ऑर इक्वल टू 3 म्हणजे पोर्शन तुमचा इथं खालच्या बाजूला आलेला आहे. ओके, ते पण तसंच बघा, लाईनच्या खालचा कुठलाही पॉइंट किंवा ओरिजिनचा तुम्ही कोऑर्डिनेट y चा विचारात घेतला 0, तो इथं पुट केला, 0 लेस दॅन ऑर इक्वल टू 3, इनइक्वालिटी सॅटिस्फाय झाली, पोर्शन त्या बाजूला. आता पुढे या लाईनचे इक्वेशन ड्रॉ करायचे, तो आहे 0,5 म्हणजे मला हा पॉइंट मिळाला आणि 5,0 म्हणजे मला हा पॉइंट मिळाला. तर ही लाईन आता मी इथे पाहतोय कशा स्वरूपाची मिळणार आहे आणि ती आपल्याला ड्रॉ करायची. ओके, सो x plus y is equal to 5 ही 5,0 आणि 0,5 आपण ही लाईन अशा पद्धतीने इथं जॉईन केलेली आहे. तर मला या दिलेल्या या दोन लाईनला x is equal to 3 आणि y is equal to 3 ला ही लाईन इथे इंटरसेक्ट करते. आता हा पोर्शन या बाजूला आहे, हा पोर्शन वरच्या बाजूला आहे, हा इकडे, आणि हे पण पोर्शन खाली येणार आहे. का खाली येणार आहे? तर x plus y लेस दॅन ऑर इक्वल टू 5 आहे. म्हणजे इथे तुम्ही ओरिजिनचे कोऑर्डिनेट पुट करा 0,0, तर 0 plus 0 0 मिळाला, which is less than or equal to 5. ते इनइक्वालिटी या पॉइंटने सॅटिस्फाय झाली, पोर्शन तुम्हाला इकडे मिळाला. म्हणजे हा झाला फिजिबल सोल्युशन रिजन. फिजिबल सोल्युशन रिजन म्हणजे दिलेल्या सगळ्या इनइक्वालिटीने सॅटिस्फाय करणारा कॉमन पोर्शन. सो हा पार्ट तुम्हाला मिळालेला आहे. ही झाली तुमची स्टेप 2.
तुम्ही स्टेप फर्स्ट, स्टेप 2, स्टेप 3 असं विचारात घ्या. इन जनरल याला 1 मार्क्स असेल. हा परफेक्ट ग्राफ असेल त्याला 2 मार्क्स असतील, पण तो एकदम परफेक्ट आला पाहिजे सगळ्या गोष्टी. आणि आता स्टेप 3 आहे, त्या स्टेप 3 कडे आपण येऊया. तर इथे आपण एक टेबल विचारात घेऊया. तो जो टेबल आहे तो कॉर्नर पॉइंट ऑफ फिजिबल सोल्युशन रिजन. कॉर्नर पॉइंट्स ऑफ फिजिबल सोल्युशन रिजन and value of z is equal to value of z is equal to. आता तो जो z आहे तो z आपल्याला माहिती आहे तो होता 10x प्लस 25y. तर याच्यात याला आपण नाव देऊया. याला ए पॉइंट म्हणू, याला बी पॉइंट म्हणू, याला सी पॉइंट म्हणू, याला डी पॉइंट म्हणू आणि याला ओरिजिन म्हणू. आता ए तो मिळेल 0,3. नंतर तुम्हाला जो बी मिळणार आहे, आता याचे डायरेक्ट कोऑर्डिनेट तुम्हाला लिहिता येत नाही. थांबा थोडं सांगतो मी तुम्हाला. डी याचे जे कॉर्नर पॉइंट आहे तो मिळाला 3,0. याच्या दोन लाईन्स आहेत. आता ही x इज इक्वल टू 3 ही लाईन आहे. तुम्हाला समजा c चे कोऑर्डिनेट लिहायचे, तर x इज इक्वल टू 3 ही लाईन आहे आणि ही लाईन आहे x प्लस y इज इक्वल टू 5. हा x इज इक्वल टू 3 आपण इथे पुट करू, तर 3 प्लस y इज इक्वल टू 5. You get y is equal to 2 and x is equal to 3. So you get the coordinate of point C as 3, 2. अशाच पद्धतीने आता ह्या दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट करतात आणि असं असेल तर ते दोन इक्वेशन आपल्याला सोडवायचे आहेत. त्या लाईनचे इक्वेशन आहे x plus y is equal to 5, y is equal to 3. हा y is equal to 3 आपण इथे पुट केला तर x plus 3 is equal to 5. That means you get x is equal to 2. So here you get 2, 3. Now put up this corresponding value here. Z is equal to 10 into 0 plus 25 into 3. After this calculation you get this is a 75. Put here x is equal to 2 plus 25 y is equal to 3. Here you get it is 95. Now here you put x is equal to 3, y is equal to 2. After calculation you get this is 30 and this is 50. You get 80. Similarly put x is equal to 3 here. So 10 into 3, 25 into 0. After calculation you get this value as 30. Now we have to maximize. So what is the maximum value? Maximum value is 95. What is the corresponding point? Corresponding point is B, 2, 3. So in the last step, step 3, thus Z is equal to 10x plus 25 has maximum value at B 2, 3 and Z max means Z maximum value is 95. Okay. असा एमपीपी चा एक प्रॉब्लेम तुम्हाला 4 मार्क्सला असतो का इन जनरल. ओके ओके आपण एचएससी बोर्ड मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स 2024 चा सोडवत आहे. ग्रुप बी मधील हा 31 नंबरचा क्वेश्चन आहे. इथे तुम्हाला थेरम विचारलेला आहे पॅरामेट्रिक फंक्शनचा. डेरिव्हेटिव्ह मध्ये 3 महत्त्वाचे थेरम्स आहेत. पहिला आहे तो चेन रूल आहे, दुसरा आहे तो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आहे, तिसरा आहे
हा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आहे. याच्यात अजूनही एक प्रॉब्लेम थेरॉटिकली मध्ये विचारतात, तो म्हणजे साइन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू π/2 हे विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह करायला. 2023 मध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता. म्हणजे एकंदरीत 3 थेरम आणि तो प्रॉब्लेम जर तुम्ही केला तर डेरिव्हेटिव्ह मध्ये आउट ऑफ मार्क्स मिळायला काही हरकत नाही थेरम मध्ये. ओके, आता हा थेरम प्रूव्ह करत असताना आपण 3 स्टेप्स मध्ये करणार आहोत. पहिला जो पार्ट आहे या पार्ट मध्ये स्टेप फर्स्ट मध्ये हे x फंक्शन t वरती डिपेंड आहे, y हे फंक्शन t वरती डिपेंड आहे. t हा पॅरामीटर आहे. सो हियर वी राइट एज लेट डेल्टा x and डेल्टा y. हे डेल्टा म्हणजे असा डेल्टा घ्यायचा आहे बघा, d नाही घ्यायचा, डेल्टा. लेट डेल्टा x and डेल्टा y be small increments. इन्क्रिमेंटच्या ठिकाणी तुम्ही चेंजेस असं म्हटलं तरी चालेल, त्याच्यामध्ये थोडासा बदल होत आहे असं आपण म्हणलं. लेट डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय विथ स्मॉल इन्क्रिमेंट्स इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली corresponding to small increment डेल्टा t in t. म्हणजे डेल्टा t मध्ये बदल झाला तर डेल्टा x आणि डेल्टा y मध्ये होणार आहे, कारण हा x आणि y हे t वरती डिपेंड असणारे फंक्शन्स आहेत. नोट व्हेरी केअरफुली, हियर आय राइट एज डेल्टा t टेंड टू 0, डेल्टा x टेंड टू 0 and delta y टेंड टू 0. Now here I consider delta y upon delta x. आता जो रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे त्या दिशेने आपण चाललेलो आहोत. इथं डेल्टा y अपॉन डेल्टा x असा आपण मेन्शन करतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तो जो रेशो आहे तो रेशो आपण बघा, डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू डेल्टा y अपॉन डेल्टा t अपॉन डेल्टा x अपॉन डेल्टा t असा विचारात घेतला. डेल्टा x अपॉन डेल्टा t इज नॉट इक्वल टू 0 because delta t tend to 0. याचा अर्थ डेल्टा t नॉट इक्वल टू 0. डेल्टा x tend to 0 आहे, डेल्टा x नॉट इक्वल टू 0. So this ratio is also not equal to 0. Now this is your first step. याला तुम्ही फर्स्ट स्टेप्स असं म्हणा, this relation. And now in the step second, हे असं मी का म्हणतो की याच्या अगोदरचे पण जे रिझल्ट्स आहेत त्यालाही तुम्ही स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, स्टेप 3 असं आपण लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने जायचं. आता इथे मी म्हणणार आहे टेक लिमिट्स as delta t tend to 0 on both sides. दोन्ही बाजूचं लिमिट घ्यायचं आहे डेल्टा t tend to 0. Therefore limit delta t tend to 0 delta y upon delta t. डेल्टा y लेफ्ट हँड साइडचं लिमिट घेतो मी, डेल्टा y upon डेल्टा t is equal to limit delta t tend to 0 delta y upon delta t upon limit delta t tend to 0 delta x upon delta t. आपल्याला या रिझल्ट कडे जायचे, तुम्ही हा रिझल्ट क्वेश्चन पेपर मध्ये पाहू शकता, तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये आहे. आता मला जरा जागा लागणार आहे, मी हा रद्द करतो. नाउ हियर ही टर्म तुम्हाला मिळालेली आहे. माय डियर फ्रेंड्स, लुक व्हेरी केअरफुली as delta t tend to 0 delta x tend to 0 and delta y tend to 0. आता मी नेहमी एक गमतीशीर उदाहरण देत असतो की
आपल्या भाजीमध्ये जर मीठ कमी पडलं तर आपण मिठात भाजी टाकत नाही, भाजीमध्ये मीठ टाकतो आणि तेही फार कमी टाकतो, बट दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. लाईक दॅट हिअर इथे माझा डेल्टा टी टेन टू 0 या दिलेल्या इक्वेशन मध्ये मी थोडासा बदल करतोय. as delta t tend to 0, delta x tend to 0. So right here as delta t tend to 0, delta x tend to 0. Therefore limit delta x tend to 0, delta y upon delta x is equal to limit delta t tend to 0. राइट हँड साइड मध्ये डेल्टा टी मध्ये आपण बदल करत नाही, फक्त लेफ्ट हँड साइड मध्ये करतोय. and this is very important. Limit delta t tend to 0, delta y upon delta t upon limit delta t tend to 0, delta x upon delta t. Note this very carefully. Now in the theorem you are given y is equal to f of t and x is equal to g of t are differentiable function of t, but x is equal to f of t and y is equal to g of t are differentiable functions of t. हे त्याचे डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t आहेत, हे त्याचे डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t आहेत. therefore limit delta t tend to 0, delta y upon delta t and limit delta t tend to 0, delta x upon delta t both exist and limit delta t tend to 0, delta y upon delta t is equal to dy by dt and limit delta t tend to 0, delta x upon delta t is equal to dx upon dt. हे तुम्हाला मिळाले. आता हे एक्झिस्ट आहे पहा, लुक व्हेरी केअरफुली की हे एक्झिस्ट आहे, म्हणजे याचा अर्थ राइट हँड साइड एक्झिस्ट आहे आणि इथे मध्ये इक्वल टू साइन आहे. सो दिस इम्प्लाइज right hand side of 1 exists. Therefore left hand side of 1 also exists. आणि ही जर लेफ्ट हँड साइड एक्झिस्ट असेल, ही लेफ्ट हँड साइड एक्झिस्ट असेल तर याचा अर्थ y हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आहे, हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. and therefore असं बोलताना पण आपण असं बोलणार लेफ्ट हँड साइड ऑफ 1 आल्सो एक्झिस्ट and therefore, आणि म्हणून असं therefore limit delta x tend to 0, delta y upon delta x exists and y is a differentiable function of x. आता याला तुम्ही ना इथे आपण स्टेप फर्स्ट म्हणलं तर ही स्टेप सेकंडला डेल्टा एक्स टेन टू 0 हा एक फार महत्त्वाचा बदल आहे, तो इथे यावं म्हणून तुम्ही त्याला स्टेप सेकंड म्हणा, तिथं स्टेप 3 म्हणा, तिथं स्टेप 3 म्हणा. आता हे असं झालेलं आहे की याची लेफ्ट हँड साइड पण इथे एक्झिस्ट झाली, मग आणि and y is a differentiable function of x. Therefore इथं लिहा limit delta x tend to 0, delta y upon delta x is equal to dy by dx. तुम्ही व्यवस्थित एका खाली एक लेबल टाका, हे जागे अभावी इथं असं द्यायचं आणि शेवटच्या स्टेपला तुम्ही म्हणणार hence from 1 याच्यानुसार तुम्हाला मिळाला dy by dx is equal to dy by dt upon dx by dt, and write that provided condition
that is dx by dt is not equal to 0. हे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचं थेरम आहे. महत्वाचे आहेत पहा, या सगळ्या गोष्टी तुम्ही करतात याची मला गॅरंटी आहे. ओके. ऑल ऑफ माय डिअर स्टुडंट्स, आपण सेक्शन डी पाहत आहोत. आता या सेक्शन डी मध्ये जो एक क्वेश्चन आहे तो असा आहे, ओपन बॉक्स विथ अ स्क्वेअर बेस is to have an open top. The surface area of the box is 147 square centimeter. What should be its dimension in order that volume is largest? आता असा रीड केल्यानंतर तुम्हाला तो असा कॉम्प्लिकेटेड आहे असं वाटेल, पण तसं काही नाही. हा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधील हा प्रॉब्लेम आहे. त्यांनी एक बॉक्स तुम्हाला दिलेला आहे, असा बॉक्स दिलेला आहे, आणि हा जो वरचा पार्ट आहे तो वरचा पार्ट हा ओपन आहे, म्हणजे हा त्याला नाहीये असा, तो ओपन आहे वरचा. मग मी म्हटलं की आता याच्याशी रिलेटेड जे काय आपल्याला माहिती असेल ते आपण घेऊयात. ओके, मग याचा सरफेस एरिया आपण पाहूया. सरफेस एरिया पाहत असताना आपण असं म्हणूया, लेट एक्स बी लेंथ ऑफ बॉक्स. एक्स हे त्या दिलेल्या बॉक्सची आपण लेंथ विचारात घेऊया, अँड वाय बी हाईट ऑफ द बॉक्स. मग तुमच्या पटकन लक्षात येईल की सरफेस एरिया तुम्हाला काय मिळेल. सरफेस एरिया ऑफ द बॉक्स, सरफेस एरिया ऑफ द बॉक्स म्हणजे हा जो तुम्हाला त्यांनी बॉक्स दिलेला आहे, या बॉक्स मध्ये हा जो टॉप आहे तो टॉप हा ओपन आहे. याची जी हाईट आहे ती हाईट h आहे, आणि ही जी लेंथ आहे ही लेंथ x आहे, आणि हा तुम्हाला दिलेला बॉक्स आहे. सो सरफेस एरिया ऑफ द बॉक्स इज इक्वल टू, आता याचा बेस एरिया आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि फेस एरिया तुम्हाला घ्यावा लागणार आहे. मीन दिस इज इक्वल टू बेस एरिया प्लस 4 टाइम्स फेस एरिया. आता 4 टाइम्स फेस एरिया का, तर हा सरफेस एरिया, हा एरिया, इथला एरिया आणि इथला एरिया असा आपण विचारात घेतलेला आहे. मग हा जो मिळणार आहे हा बेस एरिया मिळणार आहे. बेस म्हणजे खालचा एरिया तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे, दॅट इज द बेस एरिया. आता काय असेल हा बेस एरिया, तर हा जो बेस एरिया तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो तुम्ही विचारात घेतला की तुमच्या पटकन लक्षात येईल की हा बेस एरिया म्हणजे खाली तुमचा स्क्वेअर आहे तो मिळेल एक्स स्क्वेअर, आणि याची जी लेंथ आहे ती लेंथ एक्स आहे आणि हाईट वाय आहे. सो इट इज एक्स वाय. So this surface area A is equal to, you get x square plus 4xy. But my dear students, you are given the surface area of box is equal to 147. So we write here x square plus 4xy is equal to 147 because A is equal to 147. ठीक है. आता दिस इम्प्लाइज, आता एक्स स्क्वेअर ला आपण पलीकडे पाठवूया. सो 4xy इज इक्वल टू 147 मायनस एक्स स्क्वेअर. देअरफॉर y इज इक्वल टू 147 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 4x. हे तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आपण कन्सेप्ट ओरिएंटेड जाऊया. आता त्याच्या पुढे त्यांनी म्हटलेलं आहे ते असं आहे की तो आपल्याला त्याचा व्हॉल्यूम पण पाहिजे, आणि व्हॉल्यूम हा लार्जेस्ट म्हणजे पाहिजे आपल्याला लार्जेस्ट. सो वी थिंक अबाउट इट्स व्हॉल्यूम. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ बॉक्स? दॅट व्हॉल्यूम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट म्हणण्यापेक्षा बेस एरिया इंटू हाईट. बेस एरिया इंटू हाईट. सो व्हॉट इज बेस एरिया? बेस एरिया इथं आपल्याला माहिती आहे तो मिळेल एक्स स्क्वेअर, अँड व्हॉट इज इट्स हाईट? वाय. सो यू गेट v इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय.
But what is the value of y? Y is nothing but 147 minus x square upon 4x. Therefore, P is equal to x square in bracket 147 minus x square upon 4x. Therefore, P is equal to, आता इथला x cancel होईल, x cannot equal to 0 because it is the length. So, here you get एक x इथला cancel होईल, x ने multiply केलं 147x minus x cube upon 4. This is the volume P. सरफेस एरिया आपल्याला मिळाला, व्हॉल्यूम आपल्याला मिळालेला आहे. आता फॉर मॅक्सिमम व्हॉल्यूम, फॉर लार्जेस्ट व्हॉल्यूम dv by dx is equal to 0. For largest volume, dv by dx is equal to 0. ऑनलाईन ऑफलाईन स्टुडंट जरा हे लिहून द्या किंवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल, हा मला क्लिअर करायचा बोर्ड. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, now you have the volume 147x minus x cube upon 4x. dv by dx is equal to 0. Take its derivative. So this is 1 by 4 in bracket 147 because 147x derivative मिळणार आहे 147 minus x cube. This is 3x square is equal to 0. This implies, आता इथं 1 upon 4 आहे, हा ब्रॅकेट आहे, 1 upon 4 not equal to 0. So 147 minus 3x square is equal to 0. This implies 3x square is equal to 147. So you get x square is equal to 49. Therefore x is equal to plus or minus 7. But x is length. Therefore x is equal to 7. आता हा आपला पहिला पार्ट झाला इथे, म्हणजे आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. वाटलंच तर तुम्ही इथपर्यंतच्या स्टेपला फर्स्ट वन स्टेप असं म्हणा, फर्स्ट स्टेप्स. नाउ इन द सेकंड स्टेप्स व्हॉट वी हॅव टू डू. सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय करता येणार आहे, तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह टेस्ट आपल्याला यूज करावं लागणार आहे. नाउ d square v by dx square is equal to d square v by dx square is equal to. आता हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथं मिळालेलं आहे, याचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण घेणार आहोत. ओके, नाउ टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ dv by dx. इथं dv by dx चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण हे घेतलेलं डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे याचं परत एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे मिळणार आहे 1 upon 4 147 minus 3x square. So my dear student, this is 1 upon 4 147 हा कॉन्स्टंट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3x square म्हणजे हा आला 6x. For x is equal to 7, d square v upon dx square is equal to 147 minus 6 into 7. हा जो काय प्रोडक्ट मिळणार आहे तो निगेटिव्ह मिळणार आहे. Therefore by second order derivative test, volume is maximum किंवा लार्जेस्ट, तुम्हाला जे काय म्हणलंय तो तिथलं लार्जेस्ट फॉर x is equal to 7. x is equal to 7 साठी तो व्हॉल्यूम मॅक्झिमम आहे. हे झालं असेल तुमचं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे y, बट हा तर y is equal to 147 minus x square upon 4x. Therefore y is equal to 147 minus x square 7 square upon 4 into 7. y is equal to 147 minus 49 4 into 7. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल बघा, 98 upon 4 into 7. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला हा मिळेल 7/2. That is y is equal to 7/2. Required dimension
dimensions are length is equal to 7 centimeter and height is equal to 7/2 सेंटीमीटर. याच्या हाफ येते बघा. आता तुमच्या लक्षात येईल हाफ येणार आहे त्याची हाईट. थँक्यू. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहून घ्या सगळ्यांनी, स्क्रीनशॉट घ्या. ओके ओके. क्वेश्चन नंबर 33. 5 integration 5 e raised to x dx upon e raised to x plus 1 e raised to 2x plus 9. हा जो प्रॉब्लेम आहे तो इनडेफिनाइट इंटेग्रल मधला पार्शियल फ्रॅक्शन्स आहे. आता याच्यामध्येही ही जी दुसरी टर्म्स आहे त्याचे फॅक्टर्स परत मिळत नाही. फार इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे, आपण तो घेऊया. इंटेग्रेशन मध्ये इन जनरल मी तुम्हाला सांगितले की मध्ये तो प्रॉब्लेम आल्यानंतर मी तुम्हाला तो चॅप्टर मधलं काय करायचं ती आयडिया देत जाईल. इंटेग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशनशी रिलेटेड प्रॉब्लेम असणार आहे, बाय पार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम असणार आहे. ते रूट मधले किंवा प्लेन 1/x² + a² x² - a², तेच रूट मध्ये x² + a² x² - a² अपॉन मध्ये किंवा असं प्लेन रूट मध्ये त्याच्याशी रिलेटेड एक प्रॉब्लेम असतो. आणि पार्शियल फ्रॅक्शन हे लास्ट आर्टिकल आहे, याच्याशी रिलेटेड एखादा प्रॉब्लेम असू शकतो आणि तिथं त्यांनी विचारलेला आहे. तर इथं सुरुवातीला तुम्ही बघायचं ते म्हणजे e raised to x आहे आणि इथं e raised to 2x आहे. सो पुट e raised to x is equal to t, therefore e raised to x dx by dt is equal to 1. This implies e raised to x dx is equal to dt. हा तुम्हाला e raised to x dx इथं मिळालेला आहे. आणि याच्यामुळे याच्यात जो काही बदल होतो तो आपण इथे घेऊया. I is equal to 5 e raised to x dx तो मिळाला dt अपॉन इथं मिळेल t plus 1 आणि इथं मिळेल e raised to 2t plus 9. आता हे दोन फॅक्टर्स मिळालेले आहेत, पण हा जो फॅक्टर्स आहे हा याचे परत फॅक्टर पडत नाही. सो लुक दॅट टाइप. या टाइप्स नुसार हा मिळेल 5 a अपॉन पहिला फॅक्टर 5 पूर्ण इंटिग्रेशन साठी आहे dt प्लस हा मिळेल आय एम सॉरी इथं थोडासा सबस्टिट्यूशन केल्यानंतर जो बदल लिहिणं अपेक्षित होतं ते राहिलेला आहे. तर इथे हा e raised to x plus 1 means e raised to t plus 1 आणि इथं मिळेल e raised to e9. हे सबस्टिट्यूशन आपण इथं केलेलं आहे. e raised to x dx is equal to dt, e raised to x plus 1 म्हणजे हा मिळाला t plus 1 आणि e raised to 2x आहे म्हणजे t² plus 9 ही टर्म तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. ओके. So here you get according to the partial fraction a upon t plus 1 हा कॉन्स्टंट 5 आहे त्याला आपण बाहेर घेतलं प्लस bt plus c upon t² plus 9 हा पार्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला. a अपॉन पहिला फॅक्टर प्लस bt plus c upon t² plus 9. नाउ याचं तुम्हाला जे काय इंटिग्रेशन मिळेल ते इंटिग्रेशन आधी आपण इथं घेऊया. यालाही आपण स्टेप फर्स्ट म्हणूया. स्टेप फर्स्ट. सो I is equal to 5 in bracket a integration of dt upon t plus 1 plus b, here I write as 2t upon t² plus 9 here upon 2 dt. इथं पण मी या टर्मला असा ब्रॅकेट करतो आणि प्लस c
इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन टी स्क्वेअर प्लस 9. आता हा जो ब्रॅकेट आहे याला मी लार्ज ब्रॅकेट करतो. सो व्हॉट यू गेट, इंटिग्रेशन इंडेफिनाइट तुम्हाला माहिती आहे बेसिक फॉर्म्युले, हे समजून मी या सगळ्या गोष्टी सांगतोय. हा a dt अपॉन t प्लस 1 म्हणजे हा मिळेल a लॉग ऑफ t प्लस 1 प्लस हा मिळेल b अपॉन 2. हे जे फंक्शन आहे याचं डेरिव्हेटिव्ह वरती दिलेलं आहे बघा, t स्क्वेअर प्लस 9, हे डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे 2t. सो हियर वी यूज द फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ f डॅश ऑफ x upon f of x dx is equal to log f of x plus c. This one is log of t square plus 9 plus इथे जो फॉर्म्युला यूज करणार तो तुम्ही tan इनवर्सचा करणार आहे. इंटिग्रेशन ऑफ dx upon x square plus a square 1 upon a tan inverse of x upon a plus c. So here we use these two formulas. So here you get c upon 3 tan inverse of x upon 3 plus c. ही तुम्हाला इथे मिळालेलं आहे. आता हे फॉर्म्युले कुठले यूज करायचे ते सांगितले. याला आपण स्टेप फर्स्ट म्हणूया आणि स्टेप सेकंड, दोन स्टेप्स मध्ये आपण याचा आन्सर कंप्लीट करूया. आता हे लक्षात घ्या की हे तुम्हाला मिळालेलं आहे, पण इथं टी लिहायचं, पण इथे जे मिळालेले आहे ते ए बी कॉन्स्टंट आहेत की जे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तर ते आधी आपण फाइंड आउट करूया. हे मिळालेलं आन्सर टी मध्ये आहे, ते नंतर आपल्याला ई रेस टू एक्स मध्ये लिहायचं आहे. सो let us consider how to find that a, b and c. Okay, now we start the last problem, that is 34. 0 to 2a f of x dx is equal to 0 to f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx. Application of definite integral मध्ये हा प्रॉपर्टी आहे. ही प्रॉपर्टी एक्झाम मध्ये विचारतात आणि समजा ही नाही विचारली तर मायनस a टू a f of x dx is equal to 0 to a f of x plus f of minus x dx ही प्रॉपर्टी विचारली जाऊ शकते. This is 2 times 0 to a f of x dx and this is equal to 0. हे f फंक्शन even असेल तर आणि हे f फंक्शन odd असेल तर. So now let us discuss the proof of this property. First, let I is equal to integration 0 to 2a f of x dx. पहिल्या प्रॉपर्टीज तुमच्या परफेक्ट असल्या पाहिजे. आता इथे 0 to 2a f of x dx आहे, हे आपण असं लिहू शकतो 0 to a f of x dx plus a to 2a f of x dx. And write here the reason, that is integration from a to b f of x dx is equal to a to c f of x dx plus c to b f of x dx, where a less than equal to c less than or equal to b. ती प्रॉपर्टी आपण इथे विचारात घेतलेली आहे. आता या दिलेल्या प्रॉपर्टी नुसार आपण जर राइट हँड साइडला पाहिलं तर राइट हँड साइडला तुमच्या लक्षात येते की 0 to a f of x dx हा पार्ट आहे, त्यामुळे याच्यात काही बदल करायचा नाही. नाउ वी कन्सिडर I1 is equal to integration a to 2a f of x dx. इथे 0 to f of x dx and 0 to a आहे f of 2a minus x, म्हणजे याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे. So here you put x is equal to 2a minus t. Now x is equal to 2a minus t, therefore dx by dt is equal to 0 minus t. This implies dx is equal to minus dt. हा तुम्हाला dx मिळेल.
इथं आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे, त्यामुळं लिमिट मध्ये बदल होणार आहे. सो व्हॉट इज द लोअर लिमिट x इज इक्वल टू a? हा x इज इक्वल टू a तुम्ही इथं पुट केला तर a इज इक्वल टू 2a मायनस t. आता t या बाजूला आला, a तिकडे जाईल, म्हणजे t इज इक्वल टू a तुम्हाला मिळेल. And when x is equal to 2a, 2a is equal to 2a minus t. From that you get t is equal to 0. 2a cancel झाला, minus t is equal to 0. So that is nothing but t is equal to 0. हे तुम्हाला न्यू लिमिट्स मिळालेले आहेत. हे न्यू लिमिट्स. आता हा पार्ट तुमच्या लक्षात आला पाहिजे. नाउ next. So this is therefore I1 is equal to, आता या I1 मध्ये जो काय बदल होतो तो बदल आपण इथे घेऊया. लोअर लिमिट a आहे, त्याला लोअर लिमिट a मिळालेलं आहे. अप्पर लिमिट 2a आहे, तर इथं मिळालेलं तुमचं जे अप्पर लिमिट आहे ते अप्पर लिमिट तुम्हाला 0 पाहायला मिळालं. सो हियर यू गेट a to 0 f of, and what is x is equal to 2a minus t. So 2a minus t and dx is equal to minus h. Note very carefully. हा minus आपण बाहेर घेऊया. So minus a to 0 f of 2a minus t dt. So this is again 0 to a f of 2a minus t dt. Because हा minus आहे पहा. इथं आपण प्लस घेतलेला आहे. तर इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx is equal to minus b to a f of x dx. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेली आहे. आता परत इथे तुमच्या लक्षात येईल, हाच मला लिहिता येईल 0 to a f of 2a minus x dx. कारण इथे जी आपण प्रॉपर्टी यूज केली ती a to b f of x dx is equal to a to b f of t dt. जसं चेंजिंग लिमिट आहे तशी चेंजिंग व्हेरिएबल प्रॉपर्टी आहे. हा तुम्हाला I1 मिळाला. So this is I. So what you get? Therefore I is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx. हा रिझल्ट तुम्हाला इथं पाहायला मिळेल. But what is I is equal to? I is equal to 0 to a f of x dx. म्हटलं तर शेवटी लिहा, that is 0 to a f of x dx is equal to 0 to a f of x dx plus 0 to a f of 2a minus x dx. ही प्रॉपर्टी तुम्हाला इथं प्रूव्ह झालेली आहे. ओके, डू इट परफेक्ट ट्रू. व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. मी तुम्हाला दुसरी पण लगेच प्रूव्ह करून देतो, कारण ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. लिहून घ्या. ऑफलाईन स्टुडंटनी पण लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, वेळ द्या, कारण हे महत्त्वाचं आहे. पहा, ते तुम्ही करा, तुम्हाला पुढेही फायदेशीर आहे. ओके, आता मी पुढची प्रॉपर्टी घेणार आहे लगेच. परीक्षेमध्ये ते 2024ला विचारलेलं नाही, पण ती महत्त्वाची आहे म्हणून म्हणलं पटकन याच्यावरती गिफ्ट देऊन टाकतो तुम्हाला. ओके, इंटिग्रेशन मायनस a to a f of x dx is equal to 0 to f of x dx plus 0 to f of minus x dx. लेफ्ट हँड साइड आपण विचारात घेतली, minus a to 0 f of x dx plus 0 to a f of x dx. Because integration from a to b f of x dx is equal to a to c f of x dx plus c to b f of x dx, where a less than or equal to c less than or equal to b. आता राइट हँड साइड मध्ये 0 to a आहेच f of x dx, minus a to 0 दिसत नाही. So let us consider this term as I1. Let I1 is equal to minus a to 0 f of x dx. आपल्या प्रूफ मध्ये इथं मायनस x आहे, आपण सबस्टिट्यूशन पण त्याच पद्धतीने विचार करायचं. इथं आपण म्हणूया पुट x is equal to minus t. This implies dx by dt is equal to minus 1. So this implies dx is equal to minus dt. हा तुम्हाला मिळाला. And when x is equal to minus a,
हा x इज इक्वल टू मायनस a असेल तर मायनस a इज इक्वल टू मायनस t. दिस implies t is equal to a and when x is equal to upper limit 0 आहे तर 0 is equal to minus t. This implies t is equal to 0. आता हे लिमिट्स मध्ये बदल झालेला आहे तो तुमच्या लक्षात येईल. So I1 is equal to याचं लोअर लिमिट मायनस a आहे त्याचं लोअर लिमिट a आहे. याचं अप्पर लिमिट 0 आहे त्यावेळेस ते 0 आहे. f ऑफ 1 च्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूशन केले मायनस t आणि dx तुम्हाला मिळालेला आहे मायनस dt. सो मायनस a to 0 f of minus t dt. अगेन दिस इज 0 to a. जसं आपण पाठीमागच्या प्रॉपर्टी मध्ये बघितलं तसं इंटिग्रेशन a to b f of x dx is equal to minus b to a f of x dx. आता परत चेंज इन व्हेरिएबल 0 to a f of minus x dx. हे रिझल्ट येणं गरजेचं आहे बरं. f of x dx is equal to a to b f of t dt. ओके, दिस इज युअर I1. आता हा I1 मिळालेला आहे आणि इथे तुम्हाला ही जी दिलेली टर्म आहे लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड तर हा पहिला काही याच्यात काय बदल नाही इथं बदल झाला आहे. देयरफॉर लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू जो काय बदल झाला आहे तो द्या तो मिळाला 0 to a f of x dx. पण कसा आलेला आहे इथं मायनस बघा हा मायनस प्लस 0 to a f of x dx झाले. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू हे आधी टर्म आहे नंतर आहे प्रूफ करूया आपण कसं लिहूया 0 to a f of x dx plus 0 to a f of minus x dx is equal to RHS. सो पहिला पार्ट तुमचा इथं प्रूव्ह झालेला आहे. ओके, लगेच आता याच्यातल्या दोन केसेस आहेत त्याही आपण विचारात घेऊ. ओके, नाउ फॉर इव्हन फंक्शन जर इव्हन फंक्शन असेल तर f of minus x is equal to f of x असतो. सो इंटिग्रेशन फ्रॉम minus a to a हा 0 to a f of x dx मिळाला आणि इव्हन फंक्शन आहे म्हणजे f of minus x is equal to f of x हा f of x dx मिळाला. f of x plus f of x म्हणजे झाला 2 times f of x dx which is equal to 0 to a f of x dx. हे झालं फॉर इव्हन फंक्शन. इव्हन फंक्शन ऑड फंक्शन त्या डेफिनेशन व्यवस्थित करा माहिती असलं पाहिजे. प्रॉब्लेम विचारता एक सिंपल प्रॉब्लेम असतो बघा त्याच्यावर. आणि फॉर ऑड फंक्शन f of minus x is equal to minus f of x. Therefore integration from minus a to a f of x dx is equal to हमें 0 to a f of x आणि हमें minus f of x dx. इथं cancel होईल 0 to a 0 dx. So you get as a 0 minus a to 0 f of x dx is equal to 0. अशा पद्धतीने या दोन्ही केसेस आपण प्रूव्ह केलेल्या आहेत. Okay, do it. This property is very important. Okay.